नागेंद्र सुभाष तापी या आबागडे अपील यादी राज्य माखाल 27, 32, 28, 50, 27, 32, 50. भूसंपादन शाखा मॅडम ते भूसंपादन शाखाला कोण आहे? आत्तम वरव सर. आत्तम वरव सर. आत्तम वारव. हां हां आत्तम वाड. आत्तम वारव काय? खाऊ नाही भेटायचं ते बहुतेक करून आज रजेवर असावं दिसलं नाही. ते रजेवर आहे का? हां फोन लावला होता का तुम्ही त्यांना? नाही नाही नंबर नाही भेटेल का? रजेवर असावे नंबर द्यायला 83 79 19 हां 81 51 41. 79 81 51 41. हां पुढं लावून बघा. नाही नाही अजून 83 स्टार्टिंग आहे. 83 अच्छा अच्छा हां 83 79 51 81 हां 51 41. एकदा लावून बघा. त्यांचे 2 नंबर आहेत. कुठला लागतो लगेच. दुसरा किती नंबर आहे? तोच आहे. म्हणजे दुसरा बंद आहे. मग जो लागला ना रिंग आली म्हणजे तोच चालू आहे. असं आहे का? हां म्हणून तर म्हणलं हा जर नाही लागला तर दुसरा चालू असेल असं वाटलं. हां हां पण फोन रिंग आली म्हणजे हाच चालू आहे. चालू तुम्ही का उचललं नाही काय माहिती. काय काम होतं का तुमचं? सरनेम काय त्यांचं? आत्तमवार. आत्तमवर नाव काय? संजय. संजय. त्याला बरं वाटतं आईस्क्रीमच. हां मग आईस्क्रीमच खाल्ली त्याला म्हणजे हे बरं वाटतं ना. बरं वाटतं तुमच्या मिस्टरांना पण सारखं व्हायला खायचं कधीतरी ना दिवसभर काल फिरले ना आणि त्यात काय काय केलं सांगतो घरी बघत खाल्ले. काल बघायला करून देते. मग तिथे सगळे मित्र जेवायला लागले. मग त्यांनी म्हणजे त्यांनी म्हणजे नको मी संध्याकाळी घरी सोडतो. मग शापूर काय म्हणलं त्यांनी खिचडी खाल्ली. त्याच्यावर दही खाल्ली. ते दही होतं आंबट.
आमचं घरचं आंबट नसतं पण ते आंबट द्यायला थोडं तेवढं संध्याकाळी म्हणलं पण त्यांना शांत मॅडम सराकडे कोणचा विभाग आहे अधीक्षक सर हे का ओ एसचं चार्जर वेस्ट म्हणजे ऑफिशियली संपूर्ण कामकाज त्यांचे काय नाव त्यांचं? शिंदेराव सर शिंदे काय हां त्यांना बोलू शकता तुम्ही बोलायचं असेल. हां नाही पण संपादक साहेबाशी पहिले बोलणं करावं लागेल हां ते काय माहिती आता येतात कधी येतात हां चालेल आभार मॅडम आस्थापना आहे आस्थापना शिंदे बसव ये आस्थापना मैनेज है ना प्रकल्प शाखा रेखा शाखा जो प्रोजेक्ट होता ना हाँ। प्रोजेक्ट बरोबर था अच्छा इन्हें ऑर्डर निकालता इन्हें पहले ऑर्डर निकालता नीचे वाला ऑर्डर देता मैं चेकिंग करते नीचे की अच्छा इन्हें रीचेकिंग कर प्रकल्प शाखा रेखा वाला रीचेकिंग साधा करता मॉडिफाई करके नीचे वाले देना है नीचे वाले में क्या डिपॉजिट है 49 जो जॉब सब नहीं हाँ अभी किधर है वो है अच्छा जो मॉडिफाई करके देने वाला है नीचे वाला मैं उसका क्या वो अभी से जॉब सब नीचे हाँ? जूनियर जो सीनियर है ना हाँ उन्हें कहाँ बैठ नीचे वाला गाड़ी को रेता बड़ा है बैक साइड अलग अलग अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर दिवस साडे काय जे पहले क्या रहता पहला सब चाका चौका देवन किधर क्या बढ़ता वो सब देखना बहुत जरूरी तो इधर उधर घूम रहे हो डिस्कस कर रहे हो नहीं नहीं डिस्टर्ब नहीं हो रहा वो खुद टेंशन में आने लगे नेमका कौन है इसका झाड़ी मार लगी आणि टेंशन नहीं देने का रहा अधिकारी को एक जने झाड़ी मार के आ रहा कुछ तो गड़बड़ दिखने लगी जरा सावधान रहो समझेगा हाँ अभी वो मेरा सब डिटेल आ रहेगा उसी के अंदर सीसी के अंदर अंदर जो हाँ अंदर जो लड़का है देखो वो उन्हें वॉच कर आप लोग नहीं करने तो क्या नहीं फर्क पड़ता अपन चाहते जो वो है कि वो अपने को पीछे आना सिंचन सेवा भवन कार्यालय ये तो मेन हुआ था उसका छोटा ये नहीं छोटा अच्छा छोटा ब्रांच है पर तो इन्हें पहले चौकसी कौन करने वाला इन्हें चौकसी करने वाला उन्हें साइन कर देना मार अजून क्या बोल लो शांत बैठ मुझावर के ऊपर कौन है वो जूनियर के ऊपर कहीं इसके कौन? ऊपर का बागड़े नहीं अब इसके ऊपर कौन है बागड़े अभी जो ऑफिस में नहीं वो गए बरोबर हाँ पर अभी ये मुझावर साहब कहाँ बैठते अभियंता उधर उधर वहाँ वो कौन करता है इसका क्या नाम इसका क्या प्रोसीजर है क्या ये जो हमें एप्लीकेशन देते हैं ना हाँ मंजूरी देना नहीं देना हाँ ऊपर विभागीय अभियंता बोरी मध्यम प्रकल्प
उपविभाग का तो तो उसका हम बोले तो राष्ट्रपति उपराष्ट्रपति कैसा रहता है हाँ वैसा अच्छा तो दो विभागाचा पण निश्चित आहे ऊपर नहीं पकड़े सब नीचे आप ओके वाइस प्रेसिडेंट सिंचन शाखामधून आले का नाले का पानी कैनल का हां छोड़ने का छोड़ने का नीचे अच्छा ये सब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर तुम्ही येणे सर्वे करते का पुरा हाँ सर्वे करते ये कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग क्रमांक 8 सोलापूर उधर आता वो आता सामने पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता लोक पाटबंधारे का विभाग पैसा आहे ना बंधारे विभाग तो कैनल में बंधन करता है का पडतं ना उधर उधर कोपरे में मुजा तो मिलते का अंदर आके अंदर अंदर नमस्कार सर एक माझा भाऊ आहे हाँ मुल्ला बड्डे बरोबर विषय असा आहे मी असते मुंबईला आपले कुमारसाहेब आपल्याला ओळखतात सगळे हां त्याचं अजून अनुदान का भेटला नाही का भेटला नाही कशासाठी थांबलेलं आहे हे जी मला जरा माहिती पाहिजे होती आणि लाभार्थी यादी कधी आणि टोटली कार्यक्षेत्रामध्ये तुमचे प्रकल्प किती आहेत तेवढा एक मला जी जी माहिती पाहिजे म्हणजे त्याच्यावर ते सगळी पाहिजे ती माहिती हां त्याचं काही काय झालं आम्ही प्रस्ताव पाठवला होता घराच्या संदर्भात तर ते प्रस्ताव आम्ही पाठवला होता की VC साहेबांनी काय सांगितलं की जॉईंटली व्हिजिट करा कोणाला नेमलेलं होतं जॉईंट लिहिलं ते महागाई मी तुम्हाला पत्र लिहिलं होतं बघा परवा एक पत्र लिहिलं आहे ते मुल्ला म्हणून आहेत ना आपल्या जयगावच्या संदर्भात विषय होता बघा तुम्हाला म्हणलं का की आमच्या एसीनी जॉईंटली 2 एसीना व्हिजिट करा म्हणून सांगितलं होतं हां तर ते आपण कधी येणार आहे काय कधी नाही करणार ते लोक फॉलो घ्यायला आता तुमच्या याच्यावर आहे ना आता चिखल जातं ते गाड़ी जाते तुम्ही आपल्या कॅनल पर शेड कधी आता 2 दिवस फक्त नाही मी उद्या परवा हां तुमचं कधी इकडं सोलापूर येणं तुमची तारीख पाहिजे आम्ही सोलापूरलाच असतोय तुम्ही काय असतंय तुम्ही कळवा आम्हाला त्या तारखेला मी येतोय म्हणून हां सोमवारची तारीख फिक्स करूयात आपण हां 9 तारखेला हां ठीक आहे हां जे साहेब येणार आहेत ना त्या साहेबाला बोलतो काय नाव साहेबाचं काळजी पूर्ण नाव काय मग पोस्ट काय यांची एक्झिक्युटिव्ह मग तुमच्यावर हीच आहे का माझ्यावर नाही माझ्याबरोबरचे 2 एक्झिक्युटिव्हला तपासणी करा असं ह्या साहेबांनी सांगितलं कुणी बागडे साहेब त्याच्यामुळे ते थांबले माझे मित्र मग तपासणीमध्ये ह्याचंच का बघायला गेलं ते मला 2021चा प्रस्ताव त्याचा होता 2021 पासून आता कसं असतं माझा मी प्रस्ताव पाठवला होता लक्षात घ्या मग पाठवले त्याची काय मला पोच भेटेल का त्याची काय अर्धाची ती पोच तुमच्याकडून काय झालं बघा माझ्याकडनं ती निवासी तहसीलदार मॅडमकडनं मी जाऊन आलो कलेक्टर मॅडमकडं जयश्री मॅडमकडनं निवासी नायब डेप्युटी कलेक्टर निवासी नायब भगत मॅडम काय म्हणले सर 2021ला आम्ही त्यावर तुरंत पाठवलेलं आहे
तुमच्याकडे ते जर माझ्याकडे कागद आहे पण तुमच्या तोंडी मला ऐकायचं. ठीक आहे. कोणता कागद आहे तुमच्याकडे? मॅडमांनी दिलेली तुमच्या कार्यालयामध्ये. तुम्ही एक अजून तुमच्या पुढचं मी सांगतो. एक लक्षात घ्या, तुमचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आम्ही सर्कलला पाठवला होता. ऐकून घ्या. तुमचं झालं 2000. हां बोला बोला. तुमचा प्रस्ताव आम्ही सर्कलला पाठवला होता. साहेबांनी रिमार्क्स असे काढले की हे मेकॅनिकलचा विषय आहे. त्यांचं जे घराला काही काय तडे गेले किंवा काय हे झालं तर ते मेकॅनिकलची मशीन होती तिथे, माझी नव्हती. समजलं मी काम जरी ते माझ्या अखंड असतं तरी मशिनरी कोणाची होती की आता जी काही साहेब बोलू त्यांची मशिनरी होती. बरं. त्यांच्याकडून ते अभिप्राय घ्या म्हणून सांगितलं. मग 2021 पर्यंत त्याचा पाठपुरावा चालू होता. त्याचा अभिप्राय आत्तापर्यंत 2024 चालू झाला. वगळण्यात का आला समजा? वगळं वगळं नाही. हां. तसं हे कोणाला ते गैरसमज झाला की थोडा तुमची खूप भाऊ का? पाहुणीच आहे. तिने मुंबईमध्ये असतात. काय करत? आमचं काम थोडं वेगळं आहे. ते माहिती पडेल पण पहिलं कसं आहे मला पूर्ण माहिती तर घेऊ दे. कारण आता मी डेप्युटी कलेक्टरकडून आलो ना. प्रांत 1कडनं मी जाऊन आलेलो आहे. प्रांत 1ने मला एवढंच सांगितलं की आजोबांनी हिथून अहवाल आमच्याकडे गेला री नसतं. त्याला बघा सुधार आणि ना पूजा सर्व त्यांचं थांबवायचं असतं तर आम्ही त्याच वेळेस थांबवलं असतं. त्यांचं पुढं पाठवलं माहिती तर वरच्या अधिकाऱ्यांनी जे ऑप्शन घेतले मग त्याचा जावक नंबर जरा द्याल का मला? आपल्या कार्यालय माध्यमातून ज्या कार्यालयाला तुम्ही सबमिट केला ते जावक नंबर तुमच्या कार्यालयात नाही काय दिलेलं नाही. फक्त एकच सगळे काय पाहिजे ते काय मी तेच तुमच्या या कार्यालयामधून कसलाही कागद भेटला गेला नाही. कलेक्टरचा आहे, सगळा अहवाल आहे, सगळा आहे, तुमचा नाही, तुमच्या डिपार्टमेंटचा नाही. ते मुलाचा विषय कुठे गेले? त्यांचा जे कागदपत्र आपण पाठपुरावा केला आहे म्हणजे जे काही प्रस्ताव पाठवला ओके. आणि कुठला विषय आहे? 2-3 विषय सर. नाही यांचा घराचाच विषय चालू आहे. शेड माझं कोलॅप्स झालेलं आहे. ते पाठीमागचं साहेब तुमच्या माहिती घराचा विषय बोलताय हा घराचंच शेडचं कन्फ्युजन असतं. ते जे सांगतायत ना की पुलाजवळ आपण जी कॉन्क्रीट भिंत बांधली हां तिथलं बोलता येते तो ते दुसरे मुलं आहेत. ते जे घराचं नुकसान भरपाईचा जो विषय चालू आहे ना तो त्या दुसऱ्या मुलाचा आहे. म्हणजे तुमचा कुठला विषय? माझं ते शेड आता मातीच्या भरावत गेलेलं आहे. त्या बाबतीत 2021 बघा मी सांगतो सर. आपलं काय नाव सर? कोंडेकर सर. सर्वे नंबर 125 हिस्सा नंबर 2 ग्रामपंचायतीची मध्ये जी 2 एकर 2 गुंठेची ती जमीन होती त्याच्यामध्ये या पूर्वजापासून यांचीच पूर्वजापासून होती. ग्रामपंचायतला करून देण्यासाठी दिलेली होती ती जमीन. आणि त्या जमिनीवर चला 5 घरं राहिली, 10 घरं राहिली, 15 घरं राहिली. त्याच्यातले 13 घरांना त्यांना चेक देण्यात आला. 13 घरांना मोबदला दिला. ती जागा आता आम्ही संपादन केलेली आहे. रीतसर संपादन झालं कलेक्टर ऑफिसकडून. यांना का वगळण्यात का आला कारण? नाही हे आमच्या कालव्यामध्ये यांनी जबरदस्तीने शेड उभा केलेला आहे. यांनी कोणी असं लेखी दिलं का तुम्ही? काय दिलेलं आहे की त्यांना कोण विचार आहे लेखी त्यांच्याकडे काय दिलं? त्यावेळेसच दिलेलं आहे. नाही, जेव्हा लेखी हे नाही. निदर्शनास आलं ना, सगळे पेपर मी वाचले सर. आम्ही पण आपलं वाचले, आम्ही पण अभ्यास हां. करूनच आहे साहेब. असं हवेत बोलत नाही आहे. तुमचं काय विषय तुम्ही स्वतः हे 2021 पासून पाठपुरावा केलं सर. आता वैतागलं ना. यांनी या डिपार्टमेंटचे काही लेटर आलेत का? काय मला त्यांचं कन्फ्युजच व्हायला एक विषय राहिला काय मुजावर साहेब सांगतील तुम्हाला बाबा. हां. तर विषय काय माहिती आहे का? आपण ती 13 फुटाची जागा घेतली होती. कागद दिवस नाही. आहे सर. कागद हा रोड आहे आणि 2-3 मुलाच्या शेताकडून कॅनॉल आला म्हणजे रोड क्रॉस करून असा कॅनॉल गेला. तर आपण काय केली तर 13 गुंठे
ही जागा पाहिजे पूर्वीचं कॅनॉलचं काम झालेलं आहे 13 गुंठ्यामध्ये 13 घरं होती सर इथे ग्रामपंचायतीने त्यांना दिलेली होती आपण जे त्यांचं नियामक मंडळाची पेमेंट तर ही जागेवरचा विषय झाला हां जागा ह्याची रीतसर भूसंपादन झाली सर बरोबर ठीक आहे आता ह्यांनी काय केलं पैसे जेव्हा मिळणार आहे तेव्हा इथे त्यांनी आपल्या तिथे एक शेड उभं केला सर अच्छा ठीक आहे मग आपल्याकडे ते त्यांना त्याच वेळेस पत्र दिलं होतं की तुम्ही इथे शेड उभं केलं ते काढून दिलं बरोबर हां ते म्हणजे राहू द्या साहेब तुमचं कॅनॉलचं काम आमच्या शेडच्या बाजूलाच होतं आहे राहू द्या कशाला काढायचं ते असं म्हणून आपण ते ठेवलेलं आहे ते रस्त्याच्या कडेला बांधलेलं होतं. हा रस्त्याच्या कडेला कॅनॉलच्या कडेला बांधलेलं. घराच्या कडेला हां घराच्या कडेला हा आपण आपल्या कडेला बांधायचं सध्या ते आपण अतिक्रमण म्हणून त्यांना काढू शकतो सर आज हां न काढलं तरी चालेल ना. काढूया ना आम्ही सर यांनी म्हणतात ना ठीक आहे आम्हाला कॉर्पोरेशन म्हणते 94 पासून आम्ही तिथं स्थायिक आहोत. त्यांच्या त्याचा बी कॉर्पोरेशनचं बी माझ्याकडे ते स्थायिक पावती आहे आम्ही 94 पावती पासून आहे त्या tax सर्वे payout नंबर करत आहोत. 125 मध्ये जी आहेत ना कॉर्पोरेशन यादी आहे. शेड मारलेला आहे सर हे. हां याचा काय विषय तुमचा आता तुम्ही शेड काढून घ्या तिथला आमची कॅनॉलची जागा रिकामी तुम्ही काढा ना सर तुम्ही काढा आम्ही तुम्ही कशाला- बिनधास्त काढा, काय आम्ही problem कुठून नाही. चाललंय तुम्हीच काढून टाका सर आम्ही कशाला काढतो आमचं शेड आमच्या जागेवरचं आम्ही शेड आम्हाला कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही 94 पासून रहिवासी होते तर मग आम्ही कशाला काढतो तुम्ही काढा ना सर बिनधास्त काढा. तुम्ही बिनधास्त कधीच काढा. काढा. मी समजा त्या घराचा विषय बरोबर आहे ते दुसरे बंधू आहेत तुमचेच भाऊ आहेत ना पण ते हा भाऊ काकाचं मुलगा आहे कोण आहे काका हा काका आणि ह्यांचा दुसरा विषय आहे ना सर हां आता इकडे काय झालंय आपण बांधलं ना आणि कॉम्प्युटरची भिंत घेतली त्याच्यामध्ये साधारण यांची 2.5 गुंठे जागा जाते सर फ्रंटच आहे त्यांचं त्याचं लाईन शूट केले ना आपण नाही पण त्याची मोजणी इथं आणली होती सर बरं हां हां तिथे थोडं शेतकऱ्यांचा वाद झाला आहे तुमचे दुसरे विरोधक आहेत त्या दिवशी मोजणी झाली नाही आपण दुबार मोजणीची निधी मागणी केली ते पैसे आले नाही आता आम्ही गेल्या महिन्यात आलो होतो तर आपण परत पुनश्च मोजणीचा प्रस्ताव दिलाय दिला. सर हे जो आहे हे रीतसर ह्यांना मिळेल सर मग अडचण कुठे आहे कुणाच्या कसली अडचण आहे माझं जे शेड आहे ना सर 2021 पासून मी पाठपुरावा करतो 2021 पासून हा 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 शेड त्यांनी जो मारला ना कॅनॉलच्या हां बाजूला, हां हां त्याचा विषय बोलतो आता मातीचं पूर्ण भराव त्याला टेकलेलं आहे पूर्ण आत गेलेलं आहे उघडता येत ना दार त्यानंतर मारलं का तुम्ही नाही सर हां जर मी नंतर मारलं असतं तर माझ्याकडे प्रूफ राहिला नसतं कॉर्पोरेशनचं की तुम्ही 94 पासून रहिवासा आता मी बोलू का हा, बोला ना सर. बोला ऐका हां बोला सर. आता हे 13 लोकांचं पंचनामे कोणी केले आम्ही केले का पण आम्हाला त्यावेळेस नोटीस आली नाही पंचनामा वेळेस आम्हाला काय महापालिकेने कल्पना दिली पंचनामा नाही. बाबा नाही. राजा एक लक्षात पंचनामाची ती पावती आहेच ना. म्हणजे पंचनामा एक लक्षात घ्या ते पंचनामे महानगरपालिकेने केले आमचा काय रोल आमचं काय संबंध आहे साहेब ती त्याच्यात? जागा पण ह्याची होती महानगरपालिकेची होती पंचनामे त्यांनी केली त्यांनी आमच्याकडे जे रिपोर्ट पाठवला त्याप्रमाणे केले असंच ते झालं पंचनामाची जरा बरं मुजावर साहेब ती जरा मला पंचनाम्याची रिपोर्ट भेटेल का? तुम्हाला काय पाहिजे ते कागद घेऊन जाऊ तुम्ही त्यात सगळी काही फाईल देतो तुम्हाला तुम्हाला आखी फाईल झेरॉक्स करून देतो त्यात काही अडचण नाही आम्ही काय हे पाहिजे लक्षात घ्या शेतकऱ्याच्या बाजूची माणसं आहेत आम्ही काय कोणाच्या याची माणसं नाही शेतकऱ्यासाठीच काम करणारी आम्ही माणसं ते मला माहित आहे की मी पण या क्षेत्रामध्ये मी जुना माणूस आहे. हां. मला माहित आहे कुठून कुठं मी समजा कुठं तीन तुझं ते घराचंच टोचायचं बोलतोस. मला सगळी काय गोष्टी माहिती आहे मला ही मी फर्स्ट टाइम आलेलो काय झालं माहिती आहे आहे. का? एक लक्षात घ्या मुला आता तुमच्या सगळ्याची नावं आम्हाला माहिती असते नाही बरोबर तुला एकदा मी तिथं बघितलं मला आठवलं मी तुला म्हणलंच होतं, तू बोलला आहेस का म्हणून म्हणलं का नाही? मला वाटतं माझी तुझी भेट होऊन 1 वर्ष 1.5 वर्ष झालं. आहे की नाही तरी मी ओळखलं तुला ओळखलं सर पण माझं काय ते हे- ओळखून का काम झाला नाही आहे ते शेड माझं पुजून चाललंय माझ्याकडे पूर्ण पेंडिंग भराव काहीच करून. राहत नाही पहिली गोष्ट एक लक्षात घ्या माझ्याकडे काहीच पेंडिंग राहत नाही जे असेल ना फटाफट जे येईल प्रस्ताव तो लगेच पाठवून देणे मोकळं हे घराचं सुद्धा जे आता जे तुझं संबंध नाही म्हणतो तू तो सुद्धा मी प्रस्ताव तिकडे पाठवला होता आणि आता तुमच्यासमोर काजी साहेबाला बोललो होतो तुझा जरी रोल नसेल त्यात अनावधानात ते फोन झाला मलाही माहीत नव्हतं मी समजलं तेच आहे ही तर विषय माहिती नाही समजलं का त्या पंचनाम्यामध्ये नसेल म्हणून तुला मिळालं नसेल असं काही झालं तसंच आहे सर. फॉलोअप जे आहे ते तिकडेच आहे पंचनामा काय झाला नाही त्याला विचारायचं ना तू ज्यांनी पंचनामा केला आहे त्याला विचारायचं तू आम्हाला विचारून काय होतं चेक वाटप आपणच केला ना. चेक दिले आम्ही. एक विषय वेगळा कोणच्या हा चेक विषय वेगळा. विषय वेगळा कसा नाही 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 तुमच्याकडे पंचनामा अहवाल आल्याशिवाय कोणाकोणाला चेक आहे सर चेक देऊ शकता का? आता मी आलोय तुमच्याकडे मला चेक द्या म्हणलं देणार का तुम्ही? महापालिकेने पंचनामे करून दिले आपल्याला हां त्या पंचनाम्याच्या आधारे आम्ही शासनाची त्याला मंजुरी बरं दिली. एक घरावर 2-2 चेक देणार का तुम्ही?
एक घरावर देणार का 4 देणार ते मी नाही सांगत हां. साहेब. तुम्हाला काय म्हणतो त्यावेळेस आम्ही नव्हतो. माझ्याकडे पुरावे आहे, महा- पुरावे म्हणून म्हणतोय मी. अजून त्याची चौकशीला पाठवलं नाही मी. हां. बरं, ठीक आहे की महापालिकेने जी आम्हाला यादी दिली हं. बरोबर आहे, त्या आधारे आम्ही त्याचं शासनाची मंजुरी घेऊन त्यांना चेक वाटप केलेलं आहे. मग त्यांनी एका घरावर 4 दिले का 1 दिला ते आम्ही नाही सांगू शकत. म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे की ते तुम्ही चेक वाटप नाही आमचं रोलच केलं नाही का ना. का रोल कार- taxpayer, तुम्ही taxpayer तुम्ही त्यांचे आहेत ना, टॅक्स तिकडे देता ना. हं. आम्ही कसं ठरवायचं? म्हणजे कॉर्पोरेशनने चेक दिलेले. उद्या मी ह्यांचं घेतलं त्यांचं घेतलं माझ्यावर येईल ना ते. हे गाडी ठेवा. बरोबर आहे का नाही? आता माझे हित संबंध आहेत ह्या, आता माझा मित्र आहे, माझं ह्याचं नाव टाकलं मी, असं होऊ शकते ना. हं, हं. म्हणून आपण काय केलं होतं, महापालिकेकडून यादी घेतलेली, त्यांनी पंचनामे करून दिले आपल्याला. हे विषय सगळं ह्यांना माहिती नाही. माहिती आहे ना तुम्हाला? नाही तर मला माहिती नको का? आतापर्यंत काही विषय चर्चा त्याला माहित होतं हे आतापर्यंत नाही, नाहीच म्हणून. 2021 पासून ही पोरगा फॉलोअप करतो. ठीक आहे. तुमच्याकडे कमीत कमी ह्यांचे 5 लेटर जे त्याने ॲप्लिकेशन दिलेलं आहे की सदर ही शेड माझा त्याच्यावर मोबदला मिळण्याबाबत. ठीक आहे. त्याचे 4 लेटरला तुम्ही एकही उत्तर दिलेलं नाही. दिलेलं आहे. नाही दिलेलं. माझ्याकडे काही नाही आहे त्याच्यावर. नाही, तुमच्याकडे नसेल पण आम्ही दिलं ना. म्हणजे तुमच्या कार्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या आता ह्याच्यावर तुमची DE निघते तुम्हाला माहिती आहे का? जे अर्ज दिलेले आहेत त्याच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी निघते माहिती आहे का? त्याच्यावर देऊ द्या. जे नियमाप्रमाणे काय साहजिकच आहे, साहजिकच आहे. त्यात काय एवढं हे DE तर निघणारच. काय असेल तर होईल ना, त्याला काय. नियमाप्रमाणे जे काय असेल ते होईलच. साहजिकच साहजिकच. हां. कारण तुमच्या कार्यालय माध्यमातून अजूनपर्यंत त्यांना एकही पेपर भेटलेला नाही आणि त्यांच्याकडं 5 कमीत कमी अर्ज दिलेले पुरावे. बाबा विषय त्या घराचा असेल तर ते काजी साहेबांकडे पेंडिंग होतं. त्यांनी आता तारीख दिली 9 तारखेच्या दरम्यान त्यांनी येतो म्हणले. हं. मी काल परवाच पत्र दिलं. त्यांचं- काल परवा पत्र दिलं 2021चा पहिला अर्ज तो नाही आणि ती बी तो विषय निवासी नाही. तो विषय निवासी नाही. हां. अजून तुम्ही ते कन्फ्यूज होऊ नका. मी जसं कन्फ्यूज झालं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मला वाटलं त्याच्यासाठी तो फॉलोअपला आला असेल. आता विषय हजार असेल. त्याचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. ह्यांचं जे बाकीचं जे आहे ते त्यांना रिक्स देऊ, त्याच्यामध्ये काही हे नाही. आपण काही त्याला बांधलेलं आहे तर ते देऊन टाकू त्यांचं मोजणी करून. आणि हा शेडचा जो विषय आहे ते आपण कसं देणार ना? आपल्याकडे काही आलंच नाही तर आपण काय असं. आणि आपल्या पंचनाम्याला काय हे नाही म्हणजे आपणच पंचनामा करत नाही ते द्यावं. आणि मुळात कसं आहे माहिती आहे का? बरं कसं आहे, त्यांनाच विचारा, ते समोर आहेत, त्यांच्या समोर बोलतो की ते सध्या कॅनॉलच्या जागेत बांधलेलं आहे त्यांनी शेड. मला सांगा, शासनाच्या जागेत तुम्ही शेड मारून पहिले माझ्याकडे पुरावा आहे 74चा. ग्रामपंचायतीची जमीन नाही, त्याच्या आजोबाची जमीन आहे व टोटली. आज मी कलेक्टर साहेबाला बोललो ना, त्याच्या वडिलाचा आजोबाचा लेटर निघतंय चौकशी उतारा 1974चा. तर ती मूळ अलग आहे. जर कारवाई करायचीच तर पूर्ण तुमची जलसंपदाला सुद्धा ती टार्गेट करू शकतो एवढा पॉवर त्याच्या आजोबाचा नाही. कारण ग्रामपंचायत करावून खाण्यासाठी दिलेली आम्ही होती. ते ॲक्विजिशन केलं हां. सर, संपादन केलं आहे. हां. रेतसर संपादन केलं. संपादन केलं. आम्ही कायद्याच्या रेतसर बाहेर जात संपादन नाही. कायद्याच्या बाहेर कोणी जाऊ शकतो. सरकारी माणूस आणि ते 74चं मी रेकॉर्डही पाहून आलो बघत मॅडमकडे. निवासी नाथ त्याचे जिल्हाधिकारी. रेतसर संपादन केलेलं आहे. त्याला 35 लाख रुपये का 40 लाख रुपये मंजूर आहे. त्यांना पण माहिती आहे. ते पैसे सध्या कलेक्टर ऑफिसमध्ये पडून आहेत ते पैसे. कारण ह्यांचं कसं आहे, त्याचे वारस वर्षी त्याची ही झालेली तिथं आवड झालेलं आहे. आवड झालेली हे डिटेल मलाही माहिती नसतं. ते 13 गुंठ्याचा विषय आहे. आणि आपण कुणाला परस्पर पंचनामे करून कुणालाच पैसे दिले नाही. पहिली गोष्ट, पंचनामे जे केले महापालिकेने केले, महापालिकेने करत असताना मग ह्यांचं का घेण्यात आलं नाही? बरोबर. असा विषय आहे ना. आणि आता हे कॅनॉलच्या एजला आहेत सर तिथं. आता राहत कॉर्नरला, असेल तर हां. वापरत होते. आम्ही तरी कशाला येतो तिथं? नाहीतर आपले तुमचं म्हणूनच नाही, आमची कॅनॉलच्या अशी बरीच जागा असते तिथं लोक करत असतात. जेव्हा कॅनॉलला लागते तेव्हा घेत असतात ते आपण जमीन. तसंच ठेवलं आपण त्यांचं. कशाला काढायचं म्हणलं आपण? बरोबर. नाही, काढा घे. तुम्हाला जर पूर्ण अथोराईज आहे तुम्ही बिनधास्त काढा. कारण का सर, काढायला तर तुम्हाला काय आम्ही विरोध नाही करत नाही, कारण तुम्ही डिपार्टमेंटचे. तुम्हाला काढायला कधीच विरोध करणार नाही. त्यांना काय जायचं का आतमध्ये जायचं का विरोध करायला? पण जी हक्काची बाब आहे ती हक्काची बाब तर भेटायला पाहिजे. तुम्ही महापालिकेला विचारत नाही. आम्हाला कसं ते नुकसान भरपाई ते पंचनामेचा आपण त्यांच्याकडून केलेलं आहे. आपला काही problem नाही. महापालिकेला तुम्ही अर्ज दिला होता? महानगरपालिकेला अर्ज केला नाही. कारण का ह्यांच्या थ्रू महानगरपालिकेला लेटर जातो आहे
ह्याने नाही का ते अहवाल मागून घेतात, त्याने अहवाल घेतात, मग हे पंचनामा करतात तलाठीला बोलून. त्यांच्या समक्ष अधिकारी पण तिथं असतात. ते तिन्हीमध्ये पंचनामा होऊन मग पुढचं कारवाई होते. ह्याच्यामध्ये काय तुम्ही काय कमिटी नेमली होती का त्याच्यामध्ये जेव्हा जलसंपादन करताना जे जमिनी हस्तांतरण करता आपण, तर त्याच्यामध्ये काय कमिटी नेमली होती का त्या टायमाला? मग निर्णय कोणाकडे होता तो? शासनाची बैठकीत मंजुरी आहे. नियामक मंडळ असतं. हां मग तीच की नियमन मंडळ. हां शेतकऱ्याची ज्या जमीन जाते ना, त्याचं प्रत्येक शेतकऱ्याची अशी कमिटी नसते. शासनाचा अवॉर्ड डिक्लेअर झालं त्याप्रमाणे ते पेमेंट होतं. ते कुणी आम्हाला माहिती नसेल. आता हे इथं मग अहवाल declare तुम्ही केलं होतं? माहिती नव्हतं. कलेक्टर साहेब करतात आवाज. कलेक्टर साहेब, आम्ही नाही केलं. कलेक्टर साहेब. अच्छा, चला कलेक्टर साहेबाला भेटू आज. हां थँक्यू सर. टोपी दे, टोपी घेऊन ये. मोजावा. काय ओळख तर सांगायची आम्हाला. अच्छा, माझं मी दैनिक आपला उपनगर हां. आणि माझी NGO नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. हां. माझं नाव अब्दुल वहाब मोजावर आहे. मी असतो मुंबईला. तुमचे कुमार साहेब मला चांगले ओळखतात, जे सचिव आहेत ना जलसंपदाचे. बरं, तुम्ही NGO NGO मार्फत. मग मला लई दिवस झालं मला बोलवतो, पण मला टायमच भेटला नाही. कारण बघ ती गायकवाड चौकशी अधिकारी गायकवाड साहेब आहे तुमचे जलसंपदा अधिकारीचे, ते आता ते फक्त मी चौकशी करायला. आणि एक लक्षात घ्या, हां. हजारो शेतकरी तर म्हणजे नाही ती आता मिळेल ना. कोणाचं काही आता तर आज पहिला दिवस आहे साहेब. घ्या, पहिला असू नये तर 10 असू, विषय तो नाही चालला. आमच्याकडे कधी कोणाचं असं नुकसान झालं नाही. तुमचं त्या घराचं सुद्धा मी आल्याला काय बोललं, घराचा विषय राहिलेला आहे मला माहिती आहे. ते राहिलेलं आहे तर ते त्याच दृष्टीने मी बोलत होतो ना. हा, ठीक आहे ना. असं ते आता तर पहिलाच दिवस आहे. किती बोगस चेक निघाले, किती हस्तांतरित झाले, कोणी किती काय सगळं म्हणजे आम्हाला सांगायचं? टोटली सुरू ते आता तर पहिला दिवस आहे. हो बरोबर. आता तर चौकशी चालू आहे. हां. चल, ते सराची गाडी आहे काय? NH12 WZ 4695.
बाहेर सांग. आता चिखले झाले हां तसं करून पडायला